नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 7 फेब्रुवारी 2026 रोजीचं करंट अफेअरचं सेशन जे आहे ते बघणार आहोत. त्याचबरोबर जानेवारी महिना जो आहे, जानेवारी 2026 चं आपलं मासिक जे आहे तर ते तुम्हाला उपलब्ध झालेलं आहे. अभ्यास मित्रचं ॲप डाउनलोड करा. या अभ्यास मित्राच्या ॲपमध्ये जानेवारी महिन्यामध्ये जे काही आपण क्वेश्चन घेतले होते ते क्वेश्चन प्लस त्यांचं एक्सप्लेनेशन प्लस ॲडिशनल इन्फॉर्मेशन असलेलं मासिक जे आहे ते उपलब्ध झालेलं आहे. तुम्ही आपला ॲप डाउनलोड करून ठेवा, तिथून तुम्हाला ते परचेस करता येईल. त्याचबरोबर नवीन आपण 2 बॅच सुरू करतोय, कंबाईनची आणि राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची बॅच. या 9 तारखेपासून सुरू होणाऱ्या बॅचेस आहे. त्याचबरोबर जर बघितलं, चालू घडामोडीचे इयरबुक सुद्धा तुम्हाला आपल्या ॲपवर बघायला मिळणार आहे. या ज्या बॅचेस या पूर्व परीक्षा ओरिएंटेड असणार आहे आणि 15 तारखेपासून या बॅचेसचे लेक्चर सुरू होणार आहे. सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांसाठी फी जी आहे ती 1999 रुपये असणार आहे. सुरू करूया आजचं सेशन. पहिला क्वेश्चन, हिवाळी ऑलिम्पिक 2026 कोणत्या शहरात आयोजित केलं जाणार आहे? तर हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे 2026 ची, तर ती आयोजित केली जाणार आहे इटलीमध्ये, मिलान आणि कोर्टिना या शहरामध्ये. तर विंटर ऑलिम्पिक मिलान आणि कोर्टिना या ठिकाणी होणार आहे. तुम्ही बघू शकता की विंटर ऑलिम्पिक जे आहे तर ते 2026 मध्ये मिलान आणि कोर्टिनामध्ये होणार आहे. त्याचा लोगो वगैरे तुम्ही त्या साईडला बघू शकता. आपण जर बघितलं तर 6 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान याचं आयोजन होणार आहे. 25वे हे हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा आहे. ही सुद्धा बाब महत्वाची आहे. आवृत्ती कितवी आहे? 25वी. देश इटली. इटलीतील कोणत्या ठिकाणी? मिलानो आणि कोर्टिना या ठिकाणी. इटली कितव्यांदा हिवाळी ऑलिम्पिक आयोजित करत आहे? तर 3ऱ्यांदा. यापूर्वी त्यांनी 1956 मध्ये कोर्टिना डी अपेझो या ठिकाणी आणि 2006 मध्ये ट्युरिन या ठिकाणी विंटर गेम्स जे आहे ऑलिम्पिकचे ते आयोजित केले होते. शुभंकर जे आहे ते आहे टीना आणि मिलो. तर हे 2 शुभंकर सुद्धा आपल्या लक्षात ठेवायचे आहे. आता महत्वाच्या स्पर्धा ज्या आहे 2026 मध्ये होणाऱ्या, तर त्यांचं आयोजन कुठं केलं जाणार आहे कुठं नाही ते आता आपण बघूया. आयसीसी पुरुष T20 विश्वचषक जो आहे, जो आजपासून सुरू होतोय, तो भारत आणि श्रीलंकेमध्ये आयोजित केला जाणार आहे. फिफा विश्वचषक 2026 अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये आयोजित केला जाणार आहे. कॉमनवेल्थ गेम्स राष्ट्रकुल खेळ जे आहे ते ग्लासगो स्कॉटलँडमध्ये आयोजित केले जाणार आहे. पहिल्यांदा ते ऑस्ट्रेलियामध्ये व्हिक्टोरिया या ठिकाणी होणार होते, पण ते आता शिफ्ट करण्यात आलेले ग्लासगो स्कॉटलँड येथे. आशियाई क्रीडा स्पर्धा आईची नागोया जपानमध्ये होणार आहे. BWF जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद 2026 ची स्पर्धा भारतामध्ये होणार आहे. बुद्धिबळ ऑलिम्पियाड 46वी आवृत्ती 2026 ची समरकंद उझबेकिस्तानमध्ये होणार आहे. जागतिक पॅरालिम्पिक हिवाळी खेळ जे आहे ते सुद्धा इटलीमध्ये मिलान आणि कोर्टिना या ठिकाणी होणार आहे. आणि FIH पुरुष आणि महिला हॉकी विश्वचषक 2026 बेल्जियम आणि नेदरलँड्स मध्ये होणार आहे. दुसरा प्रश्न आहे, कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना सल्लागार सहाय्य देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये कोणते AI आधारित साधन जाहीर करण्यात आलं आहे? तर बघा, कृषी उत्पन्न वाढवणं आणि शेतकऱ्याला वेळोवेळी सहाय्य करणं, सल्ला देणं, तर त्यासाठी भारत विस्तार नावाचं AI आधारित ॲप जे आहे तर ते विकसित करण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर हे बहुभाषिक व्यासपीठ असणार आहे, जिथे शेतकऱ्यांना आपल्या प्रादेशिक भाषेतून शेतीविषयक माहिती मिळणार आहे. जो 2026-27 अर्थसंकल्प आहे त्यामध्ये त्यासाठी 150 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तिसरा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? तर आपल्याला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळालेले आहे, सुनेत्रा पवार. तसं मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहे नेमचा किमगेन. आपण जर बघितलं मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट जी आहे तर ती लागू करण्यात आली होती फेब्रुवारी 2025 मध्ये. तर तिला आता उठवण्याचा निर्णय घेतला जातोय. मग आपण जर बघितलं तर मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री जे आहे ते यमनम खेमचंद सिंह हे बनणार आहे. तर उपमुख्यमंत्री 2 जण बनणार आहे. लोसी दिखो नागा पीपल्स फ्रंटचे ते नेते आहे आणि नेमचा किमगेन या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार आहे. त्या कुकी समुदाय जो आहे तर त्याच्या नेत्या असतील या पदावर विराजमान होणार आहेत. पुढील प्रश्न आहे, 16 वर्षाखालील मुलांसाठी
सोशल मीडियावर पूर्ण बंदी घालण्याची घोषणा करणारा कोणता युरोपियन देश पहिला देश ठरलेला आहे? तर सोशल मीडियावर आपण जर बघितलं तर पहिली जी बंदी आहे ती युरोपियन युनियननेच घातली होती. नंतर जर बघितलं तर ऑस्ट्रेलियाने सोशल मीडियावर बंदी घातली होती लहान मुलांसाठी. आणि आता पहिला युरोपियन देश जो आहे तो बनलेला आहे स्पेन. कोणता बनलेला आहे? स्पेन. तर स्पेनने 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घातलेली आहे. असं करणारा तो युरोपमधील पहिला देश बनलेला आहे. ऑस्ट्रेलिया नंतर तो दुसरा देश बनलेला आहे. त्या अगोदर आपण जर बघितलं तर युरोपियन युनियनने सुद्धा बंदी घातलेली आहे. फ्रान्सने जानेवारी 2026 अखेर 15 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालणारं विधेयक मंजूर केलं होतं, पण ते आता अजून लागू झालेलं नाहीये. ते लागू झाल्यानंतर फ्रान्स जो आहे तो तिसरा देश बनेल एकूणातील. स्पेनची राजधानी मॅड्रिड, चलन आहे युरो. पेड्रो सांचेज हे तिथले पंतप्रधान आहेत. पाचवा प्रश्न आहे, भारतातील कौशल्य प्रशिक्षण संस्था आयटीआय तुम्हाला संस्था माहित असेल, तर सुधारण्याच्या उद्देशाने कोणत्या योजनेसाठी जागतिक बँकेने 830 दशलक्ष अमेरिकन डॉलरचं कर्ज मंजूर केले? अमेरिका आपल्याला 830 दशलक्ष अमेरिकन डॉलर देणार आहे. पीएम सेतू योजना जी आहे तर तिला अमेरिका फंडिंग करत आहे. ही जी योजना आहे ही कुणासाठी आहे? तर IIT संस्थांना सुधारण्यासाठी ही योजना आहे. तर पीएम सेतू प्रधानमंत्री स्किलिंग अँड एम्प्लॉयबिलिटी ट्रान्सफॉर्मेशन थ्रू अपग्रेडेड IITs. तर अशा प्रकारची ही योजना आहे पीएम सेतू. तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी उद्घाटन केलं होतं 4 ऑक्टोबर 2025 ला. या उपक्रमाचा उद्देश जो आहे तो IIT संस्था ज्या आहे तर त्यांचं आधुनिकीकरण करणं हा होता. IIT आणि राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था NSTI तर यांना मॉडर्न करायचं होतं, यांच्यामध्ये बदल घडवायचे होते आणि यासाठी 830 दशलक्ष डॉलरचं अमेरिकन कर्ज जे आहे जागतिक बँकेने मंजूर केलेलं. तर जागतिक बँक सुद्धा लक्षात ठेवा, कधी कधी IMF आपल्याला दिलं जाऊ शकते इथं. सहावा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने लहान व्यापाऱ्यांना डिजिटल पद्धतीने सक्षम करण्यासाठी पिलो AI ॲप सुरू केला आहे? तर पिलो AI ॲप जे आहे ते लहान व्यापाऱ्यांसाठी आंध्र प्रदेश सरकारने सुरू केलेलं आहे. तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी पिलो AI नावाचं व्हॉइस आधारित बिलिंग अँड अकाउंटिंग ॲप लॉन्च केलं आहे. हे ॲप वापरकर्त्यांना त्यांच्या मूळ भाषेत बोलून इनवॉइस, व्यवहार आणि अहवाल व्यवस्थापित करण्यास अनुमती देतं. मित्रांनो, सध्या आपल्या ऑनगोईंग बॅचेस ज्या आहे त्या आहे धुरंधर बॅच, फाउंडेशन बॅच राज्यसेवा आणि कंबाईनसाठी 21,000 PYQ ची बॅच आणि सर्व विषयांच्या नोट्स असलेले एक नोट्स पॅक. हे तुम्हाला अभ्यासमित्र ॲप्लिकेशनवर बघायला मिळणार आहे. त्यासाठी आपलं ॲप डाउनलोड करा. डिस्काउंटसाठी CJ लाईव्ह कुपन जे आहे ते यूज करा, म्हणजे फीमध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर टेलिग्राम, इन्स्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. पुढील आपला प्रश्न आहे 7वा प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये भारतीय रेल्वेने भारतातील पहिली LNG डिझेल ड्युअल फ्यूल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन कुठे सुरू केली? तर ही ट्रेन जी आहे मित्रांनो अहमदाबाद मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर भारतीय रेल्वेने LNG डिझेल ड्युअल फ्यूल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन जी आहे ती अहमदाबाद मध्ये सुरू केलेली आहे. ही दुहेरी इंधन प्रणाली अंदाजे 40% डिझेल बदलण्यासाठी LNG वापरेल. म्हणजे डिझेलच्या जागी इथे डिझेल तर वापरलं जाणार आहे, पण डिझेलच्या जागी LNGचा वापर सुद्धा केला जाणार आहे. लिक्विफाईड नॅचरल गॅस जो आहे तो इथं वापरला जाणार आहे. LNG डिझेल दुहेरी इंधन प्रणाली अनेक फायदे देते, जसं की कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड यांसारखे उत्सर्जन जे आहे ते कमी होतं. रेल्वे मार्गावरील हवेची गुणवत्ता जी आहे ती सुधारते. 8वा प्रश्न महत्वाचा आहे, कोणत्या खासगी कंपनीने जगातील पहिलं व्यावसायिक अंतराळ स्थानक हेवन-1 विकसित केलं आहे, जे 2027 मध्ये प्रक्षेपित केलं जाईल? तर हेवन-1 जर आपण बघितलं तर हे एक अंतराळ स्थानक आहे, स्पेस स्टेशन आहे. तुम्ही बघू शकता याच्या आतमध्ये अंतराळामध्ये लोक राहू शकतात भविष्यात गेल्यानंतर. तर हे जे स्पेस स्टेशन आहे हे वास्ट स्पेस नावाची कंपनी आहे तिने विकसित केलेलं आहे. अमेरिकन कंपनी आहे. 2027च्या सुरुवातीला स्पेस एक्सचं फाल्कन 9 नावाचं रॉकेट आहे तर ते हिला अवकाशामध्ये पाठवणार आहे. 9वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये DRDOने सॉलिड फ्यूल डेक्टेज रॅमजेट तंत्रज्ञानाचं उड्डाण चाचणी कुठे यशस्वीरित्या घेतलेली आहे? तर सॉलिड फ्यूल डेक्टेज रॅमजेट तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी DRDOने चांदीपूर ओडिशा या ठिकाणी घेतली आहे. तर आपण जर बघितलं भारत हे प्रगत तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांच्या गटात आता सामील झालेला आहे.
या यशस्वी चाचणीमुळे या तंत्रज्ञानामुळे हवेतून हवेत लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र बनवण्यास मदत होते. डीआरडीओची स्थापना 1958 ची आहे. संरक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करतं. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय. समीर कामत जे आहे ते अध्यक्ष आहे. पहिले अध्यक्ष होते व्ही.एस. अरुणाचलम. बलस मूलः विज्ञानम हे तिचं बोधवाक्य आहे. 10वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये जागतिक सरकार शिखर परिषद वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट जी आहे 2026 ती कुठे आयोजित करण्यात आली? तर भारतात ज्या परिषदा आयोजित करण्यात येतात तर ते दिल्लीमध्ये, आणि जगातल्या मोस्ट ऑफ द परिषदा आजकाल ज्या आयोजित करण्यात येतात तर त्या दुबईमध्ये. तर दुबईमध्ये जर बघितलं तर जी काही वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे दुबई UAE मध्ये. ही परिषद कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, हवामान बदल, जागतिक अर्थव्यवस्था आणि भविष्यातील प्रशासन मॉडेल्सवर केंद्रित आहे. थीम आहे शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स. 11वा प्रश्न आहे, स्वच्छता पखवाडा पुरस्कार 2025 कोणत्या बंदराने प्रथम स्वच्छता पखवाडा पुरस्कार 2025 मध्ये कोणत्या बंदराने प्रथम पारितोषिक जिंकलं? तर पारादीप बंदर जे आहे त्याने स्वच्छता पखवाडा जो काही पुरस्कार आहे तर यामध्ये प्रथम पारितोषिक जे आहे ते जिंकलेलं आहे. तर नवी दिल्लीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला जिथे केंद्रीय बंदर, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते हा पुरस्कार जो आहे तो पारादीप बंदर जे आहे ओडिशाचं तर त्याला प्रदान करण्यात आलेला आहे. हे बंदर जे आहे ते ओडिशाच्या जगतसिंहपूर जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. स्वच्छता, शाश्वतता आणि सामुदायिक सहभाग यासाठी या बंदराला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 12वा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2026 मध्ये संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कंपनीला मिनिरत्न श्रेणी 1 चा दर्जा दिला आहे? तर मिनिरत्न श्रेणी 1 चा दर्जा जो आहे तो यंत्र इंडिया लिमिटेड या कंपनीला मिळालेला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यंत्र इंडिया लिमिटेडला मिनिरत्न श्रेणी 1 चा दर्जा जो आहे तो दिलेला आहे. या दर्जाचे प्रमुख फायदे असे असतात की कंपनीचे संचालक मंडळ आता नवीन प्रकल्प, आधुनिकीकरण, उपकरणे खरेदी करण्यासाठी 500 कोटी रुपयापर्यंतच्या भांडवली खर्चाला सरकारी मंजुरीशिवाय मान्यता देऊ शकते. यंत्र इंडिया लिमिटेडची स्थापना जी आहे ती 1 ऑक्टोबर 2021 मध्ये करण्यात आली होती. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन आहे, हिवाळी ऑलिम्पिक कुठे होणार आहे? PM सेतू योजना कशाशी संबंधित आहे आणि तिला फंडिंग कोण करतंय? आणि सरकार परिषद म्हणजे गव्हर्नमेंट समिट जी आहे तर ती कुठे होणार आहे? आय होप आजचं लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं, आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय, जय हिंद.